money, what amount of time we need to spend on ourselves on every year. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आपण स्वतःवरती किती वेळ दिला पाहिजे, आपल्या स्टडीवरती किती वेळ दिला पाहिजे, किती आपण इयरली किती पैसा खर्च केला पाहिजे आपल्या स्वतःसाठी किंवा स्किल अपग्रेड करण्यासाठी. याच्याबद्दल मी तुम्हाला एक छान फॉर्म्युला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. सो आपण जर वेळेचा विचार केला की एव्हरी इयरमध्ये आपण किती वेळ दिला पाहिजे. इयरला जाण्यासाठी मी म्हणते शॉर्ट बट स्वीटवरती येऊ आपण की एव्हरी वीकला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे. ओके, जर आपलं जे डेली शेड्यूल आहे 24 आवर्सचं, त्या 24 आवर्समध्ये तुम्ही डेली 30 मिनिट्स टाईम स्पेंड केला पाहिजे फॉर अपग्रेडिंग अवर स्किल्स. मग ते तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजी रिलेटेड असतील, तुमच्या नॉलेजवरती असतील किंवा तुमच्या स्किल्सवरती असतील, कुठल्याही पॉईंटवरती तुम्ही 30 मिनिट्स स्पेंड केले पाहिजे. आता सेकंड इम्पॉर्टंट थिंग असते, जर तुम्हाला डेली 30 मिनिट्स पॉसिबल नसेल, ट्राय टू गिव दॅट मीन्स कम से कम आपको यू हॅव टू स्पेंड द 20 आवर्स 20 to 21 आवर्स पर वीक. जर आपल्याला 30 मिनिट्स डेली पॉसिबल नाही आहे, कधी कधी वर्किंग डेजमध्ये आपण भरपूर 8-9 आवर्सचं वर्किंग असतं, त्यानंतर फॅमिली हे ते सर्व गोष्टी हँडल करत एव्हरी वीकला ट्राय करायची की आपलं 21 आवर्सचं शेड्यूल अचीव होतं आहे का. 21 आवर्समध्ये 1 आवर्स तिकडे तिकडे, बट यू हॅव टू मिनिमम रीच टू द शेड्यूल ॲट 20 आवर्स. की पूर्ण आठवड्याला आपण 20 आवर्सपर्यंत टाईम स्पेंड केला पाहिजे फॉर लर्निंग ऑर अपग्रेडिंग द स्किल्स. ओके, सेकंड इम्पॉर्टंट थिंग, आता तुम्ही जर वीकली 20 आवर्स केला, जर तुम्ही या रेशोमध्ये जर स्टडी करत गेले आणि 90 डेजसाठी जर ही कंटिन्युटी मेंटेन केली, देन यू आर द मास्टर ऑफ दॅट टॉपिक. ओके, म्हणजे मला एखादा नवीन टॉपिक अपग्रेड करायचं आहे, लर्न करायचं आहे, आपण कुठल्याही फील्डमध्ये असेल, तुमचा कोचिंग मास्टरीवरती असेल, तुमचं योगा प्राणायामवरती असेल, तुमच्या टेक्निकल स्किल्सवरती असेल, मॅन्युअल टेस्टिंग, ॲडोमेशन टेस्टिंग असेल, नवीन टेक्नॉलॉजी असतील, टूल्स असतील, त्या टूल्सवरती जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 30 मिनिट्स फॉर 90 डेज, देन ॲट द एंड ऑफ द 90 डेज तुम्ही त्या टूल्समध्ये त्या टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स बनाल. कारण तुम्ही डेली प्रॅक्टिस करताय आणि या डेली प्रॅक्टिसमध्ये मास्टरी व्हायला लवकर अचीव होईल. ओके, आपण टायमिंगमध्ये बघितलं की किती टाईम इन्व्हेस्ट केला पाहिजे. आता आपण इन टर्म्स ऑफ मनी येऊ की आपल्याला ती गोष्ट लर्न करण्यासाठी आपण किती पैसे खर्च केले पाहिजे. बरोबर, ते खर्च करण्यासाठी मी की एक सिम्पल एक्झाम्पल सांगेल. कॅल्क्युलेशन कसं करायचं, 10% ऑफ युअर इन्कम म्हणजे तुम्ही जे अर्निंग करताय त्याचे 10% तुम्ही एज्युकेशनसाठी, स्किल अपग्रेडिंगसाठी रिझर्व ठेवले पाहिजेत. आणि इफ समवन इज देअर की अरे माझ्याकडे पैसे नाही किंवा मी तेवढे पैसे त्यावर खर्च नाही करू शकत, देन यू कॅन इन्व्हेस्ट द टाईम डबल. म्हणजे जिथे तुम्ही डेली 30 मिनिट्स देतात तिथे तुम्ही 1 आवर 1.5 आवर दिला पाहिजे. जेव्हा तुम्ही डबलने टाईम इन्क्रीज कराल तिथे तुम्ही काय कराल, म्हणजे तिथे माझ्याकडे पैसे ॲज अ फ्रेशर आहात आणि आमच्याकडे पैसे नाहीत इन्व्हेस्ट करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा 30-90 डेज, पण तो डबल करायचा आहे. डबलने म्हणजे कसा 90 डेजचा 180 डेज करायचा आहे आणि इकडे जे 30 मिनिट्स होते 30 मिनिट्सचं 1 आवर करायचं आहे. ओके, म्हणजे डेली जर 1 आवर स्टडी केला आहे फॉर 180 डेज, देन यू आर ऑल्सो मास्टर ऑफ दॅट पॉईंट. ओके, म्हणजे आपल्याला जेव्हा असं कळतं की अरे एवढे पैसे मी जे खर्च करते आपल्या पुस्तकांवरती, टेक्नॉलॉजीवरती, क्लासेसवरती, कोर्सेसवरती, ते सर्टिफिकेशनवरती जो खर्च करताय त्याचं सिम्पल कॅल्क्युलेशन. जसं की आपण म्हणतो की एखादी वस्तूमध्ये किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करताना त्याचा EMI जो असतो इट शुड बी 30% ऑफ युअर इन्कम. बरोबर, तो लेस दॅन 30 और इक्वल टू 30% पर्यंत असला पाहिजे. सेम थिंग जेव्हा तुम्ही स्टडीवरती फोकस करताय, स्टडीमध्ये इन्व्हेस्ट करताय, इट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 10% ऑफ युअर इन्कम. म्हणजे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये महिन्याला कमवत असाल, देन यू हॅव टू स्पेंड ॲटलिस्ट 10,000 रुपीज राईट फॉर दिस मंथ. म्हणजे अशाने काय होईल ना, स्वतःला एक लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये अपडेट ठेवता येईल. नवीन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी कुठले येतात, टूल्स काय येतात, नवीन काय आलं आहे त्याच्यावरती स्वतःला अपडेट ठेवता येईल. आणि स्वतः आपण जर अपग्रेडेड असलो तर आपल्या मार्केटमध्ये कंटिन्यूस डिमांड असेल, आपले स्किल्स इम्प्रूव्ह होत राहतील आणि आपल्याला जॉब सर्चिंगसाठी किंवा जॉब स्विच करण्यासाठी किंवा भरपूर गोष्टींसाठी मदत होऊ शकते.